कर्नल प्रॉथरने 1818 मध्ये हा गड जिंकला. गडावरच्या पायऱ्या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या. पावसामुळे नाही ते सगळं किड शेवाळ साठलंय. पायऱ्या आहेत छोट्या छोट्या, चढतच आपल्याला वरती जायचं. महाराजांच्या गडदुर्गावर गेल्यावर आमच्यासारख्या सेवकांना एक वेगळीच ऊर्जा मिळते. म्हणून तर आम्ही आठवड्यातनं एका दिवसाची वाट बघतो, तो म्हणजे रविवार. मग काय आमच्या समध्यांचं ठरलं घाटवाट्याच्या पाऱ्या करायला भेट द्यायचा, तो म्हणजे गेरा सुरगड. मिस्टर औदुंबर येवले यांची एंट्री. जय शिवराय. जय शिवराय. आम्ही ठाण्याला नितीन कंपनीच्या इथे येऊन थांबलो, पण आता वाट बघत होतो अनिकेत आणि श्रद्धाची. तेवढ्यात ह्यो जोड आलाच. ह्या माणसाची मस्ती कधी कमी होत नाही. स्टंट कसा मारतोय बघा, एका पायावर भिंगरीगत गाडी वळवतोय. आता उशीर लय झाला, पुढच्या प्रवासाला निघाला पाहिजे, कारण सुरगड ठाण्यावरून 126 किलोमीटर आहे. गणपती बाप्पा मोरया. असे जीवलग मित्र सोबत असल्यावर प्रवास कसा सुखाचा जातो. आता गडावर जायला उशीर झाला होता म्हणल्यावर नाश्ता करूनच निघू म्हणलं. मग काय समधी नाश्त्यावर तुटून पडली होती. हाना दाबून भांजे काय खाणार. एक नंबर. असं फिर. शेवटी नाश्ता करून झाला आणि आमचा प्रवास सुरू झाला दुर्ग सुरगडाकडे. गडाकडे जाताना रोह्यापासून जवळ असलेल्या खाम गावात जावं लागतं. गावातनं डाव्या बाजूला वळावलं की थेट सुरगडाकडे रस्ता जातो. त्या गावाचं नाव घेरा सुरगड. हे गडाच्या पायथ्याचं गाव. गडाकडे जाणारी ही मळलेली पायवाट समधीकडे पावसाळ्यामुळे हिरवी गार झाली होती. ह्या वाटेनं जाताना एवढं भारी वाटत होतं का नाही, काय सांगू राव, एकच नंबर. सुरगडला जाताना जंगल पॅच लागतो, आपल्याला एक वडा लागतो आणि समोर दिसतोय तो सुरगड. या वड्यातनं जाताना काळजीपूर्वकच गेलं पाहिजे, कारण की पाण्याचा प्रवाह पावसामुळे कधी बी वाढू शकतो. हे बघा आमचा औदुंबर दादा कसा जोश मध्ये फुल बॉडी दाखवतो बघा. सह्याद्रीमध्ये भटकंती करत असताना या माणसाचा जोश काही वेगळाच असतो. तुमच्या ग्रुपमध्ये आहे का असं कोण मस्ती करणारा असाल तर कमेंट मध्ये टॅग करा. ह्यो दुर्ग महाराजांनी जिंकला आणि स्वराज्यात सामील केला तेव्हा महाराजांनी या गडाची पुनर्बांधणी केली बरं का. आणि या गडाची संपूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्हाला दुसरा भाग बघावाच लागतोय काय.